बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील उंबरा पानाचे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी शिक्षण विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षक द्या, आम्हाला शिक्षक द्या अशा घोषणा दिल्या. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार शाळेत इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत 33 विद्यार्थी असून सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. यापूर्वी शिक्षण नियुक्तीबाबत संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या आत शिक्षक नियुक्तीबाबत लेखी आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणातील पुढील घडामोडीवर आमचे लक्ष राहील. आता पाहूया आंदोलनाचे प्रत्यक्ष दृश्य. आमच्या मागण्या शिक्षकासाठी आहेत. मी पालक आहो, पुरुषोत्तम कुंडलिक गाडगे. माझा मुलगा दुसऱ्या वर्गात आहे. दुसऱ्या वर्गात असून एकच शिक्षक आहे. आमची मागणी मागच्या वर्षी दिवाळीपासून आहे. दिवाळीपासून आम्ही सतत 10-15 वेळेस अहवाल दिले, पण शिक्षकच नाही. आता बी 1 महिना उलटून शिक्षकच नाही आहे. आता एका शिक्षकानं काय काय करा तिथं, कारण 0 पासून शिकवा लागते. पहिल्या वर्गाला म्हणजे 0 शिकवा लागते. अंकाची ओळख नसते, कायची ओळख नसते. आता शाळेची परिस्थिती अशी आहे की शाळेच्या आवारात मुलं खेळतात त्यावेळेस बऱ्याच ह्या होतात दुर्घटना. म्हणजे तटसाट आईबाबाचं, या मुलाचे आईबाबा त्या मुलाचे आईबाबा भांडणं, म्हणजे कदाचित हा वाद स्टेशन लोक बी जाऊ शकते. कारण एक शिक्षक काहीच नाही करू शकत. शाळेचं जिल्हा परिषद उमरा. मुलांची संख्या 34 आहे आणि 4 वर्ग आहेत. किती शिक्षकांची मागणी आहे? आणि एका शिक्षकाची आहे, एक आहे, एक दुसरं म्हणजे 2 शिक्षक पाहिजेत आम्हाला. या अगोदर सुद्धा आपण मागणी केलेली आहे. हो हो हो, आमची मागणी 8व्यांदा आहे. 4 वर्ग आहेत. 4 वर्ग असून पटसंख्या अंदाजे 65 ते 70 आहे 4 वर्गामध्ये. पण एकच शिक्षक आहे, त्यामुळे मुलांना शिकवल्या जात नाही. आमच्या गावामध्ये क्लास 1, क्लास 2 आजपर्यंत ऑफिसर होऊन गेले. आणि आता एक शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊन राहिली. त्यासाठी आम्ही आज एक शिक्षक अजून मागणीसाठी आज इथे आलेलो आहोत. आम्ही शांततेनं या ठिकाणी मागणी करून राहिलो आणि त्याचप्रमाणे त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन सुद्धा दिलं आम्हाला. पण आम्हाला ते लेखी आश्वासन पाहिजे, त्यासाठी थांबलेलो आहोत. किती दिवसापासून एका शिक्षकावर शाळा सुरू झाल्यापासून कदाचित मागच्या वर्षाचे काही 7-8 महिने गेले. आणि आताही शाळा सुरू झाल्यापासून एकच शिक्षक आहे. आज 6 मागणी आहेत. शिक्षक वेळेपर्यंत बसेल की काय? नाही, त्यांनी 2 दिवसाचं आश्वासन दिलं की 2 दिवसात आम्ही 100% तुम्हाला शिक्षक देतो. पण आम्हाला तोंडीपेक्षा लेखी आश्वासन पाहिजे, त्यासाठी थांबलेलो आहोत.